भाजपाचा वर्धापन दिवस नवीन साकार होत असलेल्या भाजपाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करत भाजपाचा ध्वज फडकवण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसेवेची कास धरत प्रचंड जनसमर्थन मिळवत भाजपाला केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी आणले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वात भाजपा निश्चितच 400 पार जागा करेल असा विश्वास भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केला। या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माधुरी बापना, ज्येष्ठ नगरसेवक हिरमन गवळी, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, संदीप बैसाणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, श्याम पाटील, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 80 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती। आज स्थापना होऊन 45 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यानिमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा, प्रत्येक कार्यकर्ता त्या झेंड्याला वंदन करून हे सर्व पूर्ण भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतात हा वर्धापन दिन राबवत आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मृतीस आता आम्ही अभिवादन करण्यास जाणार आहोत। ते कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील हे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते। कार्यकर्त्यांना आम्ही एकच संदेश देणार आहोत। यातून आता 20 मे रोजी मतदानाचा दिवस आहे। या मतदानाच्या दिवशी प्रत्येक कार्यकर्त्याने सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत मतदान कसं जास्तीत जास्त करता येईल हा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे। यावेळेस माझ्या हिशोबाने जर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचे काम चालू आहे तर 65 ते 70% मतदान या टायमाला होईल अशी मला खात्री आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र।